त्यामुळे मराठा समाज ताकदीनं तयारीला लागले आहे. इतका ताकदीनं मराठा समाज मुंबईमध्ये घुसणार आहे की या देशानं असं शांततेचं आंदोलन आणखीन बघितलं नसेल. कारण माझ्यासह मराठा समाजही सगळं मुंबईला आमरण उपोषणासाठी मी येतोय त्या ठिकाणी बसण्यासाठी. त्यामुळे शांततेत आंदोलन आहे, परंतु देशात झालं नसं मात्र येताना न्याय घेतल्याशिवाय आता माघारी फिरत नाही. हा मात्र ठाम निर्धार यावेळेस केलेला आहे. सरकार वेळोवेळी फक्त देतो म्हणणार, तारीख येऊ देणार नाही आणि फसवत राहणार. मात्र यावेळेस इतकी घराघरातले मराठी तयार लागले, कोणीही मराठा आता घरी नाही. सगळेचे सगळे बाहेर येणार आणि जे येणार नाहीत माता मावल्या आणि काही बांधव ते आम्हाला वाटा लावायसाठी सुद्धा लाखाच्या संख्येने येणार. 15 तारखेपासून घरोघरी जे सर्वेक्षण होते, प्रत्येक घरामध्ये सर्वेक्षण होते, अशा पद्धतीने काय तुमचं बोलणं झाल्याचे असणार? आता ते त्यांच्या नियमाप्रमाणेच करतील सर्वेक्षण, पण काही त्याच्यात अटी सुद्धा खूप जास्त घ्या. परंतु ते सगळ्यासाठी असावे म्हणजे सगळ्यांना न्याय सारखा मिळेल. म्हणजे बाकीच्यांचे तसंच आहे का फक्त मराठ्यावर अन्याय करायसाठी ते नियम आहे. परंतु त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे. आत्ताही हसण्याचं काही कारण नाही. दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे, पण सगळ्यांचं. आणि ते आरक्षण टिकणार आहे. एम की बीजेपी सारखं ते टिकणार आहे का 50%च्या वर गेल्यावर पुन्हा इंदिरा साहनी जजमेंट सारखं ते टिकणार नाही. मग आम्हाला तेच पाड्या वाचायला लागते. आयुष्यभर आंदोलन करणे हीच पर्याय आमच्यापुढं. त्यापेक्षा सरकारनं मराठ्यांच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या तर मराठ्यांना महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं ही मागणी आमची आणि आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत. त्यासाठी आम्ही मुंबईला मात्र 20 जानेवारीला जाणार म्हणजे जाणार. यात काय तिळ मात्र शंका नाही. घराघरातले करोडोच्या संख्येनं मराठी बाहेर पडणार आहे आणि माता मावले लाखाच्या संख्येनं हे लेकरं मुंबईला आम्ही चाललो म्हणून आम्हाला वाटा लावा सुद्धा लाखाच्या संख्येने येणार आहे. सरकारला दिसल माघार आलेला मराठा, पाठीमाघार आलेला मराठा किती ताकदीने आहे आणि मुंबईला आलेला किती ताकदीने. फडणवीस आज आपल्या शहराच्या दौऱ्यावर होते, गंगापूरमध्ये होते, मात्र त्यांनी आरक्षणाबाबत असं काही वक्तव्य केलेलं नाही. आता ते मी काय बघितलं तेव्हा मला माहीत पण नाही केलंय किंवा नाही केलं. परंतु त्यांची सगळ्यांची जबाबदारी, जसं की शिंदे साहेबांची जबाबदारी तसं सरकार म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सरकारची जबाबदारी मराठा समाजाच्या ओबीसीमध्ये नोंदी सापडल्या ते देणं त्यांना क्रम प्राप्त आहे त्यांचं आणि ते द्यावं लागणार आहे. काही कार्यक्रमाच्या दरम्यान काही मराठा बांधवांनी घोषणाबाजी देखील केली आरक्षणासाठी. मी नाही बोलत. समाज भावना आहे शेवटी. आरक्षणासाठी खूप तळपलेले लोक आहेत. हे आजचा 2 दिवसाचा विषय नाही आहे. 2 दिवसाचा विषय जर असला तर माणूस म्हणतो आत्ताच केला होता आणि इतक्या लवकर का. पिढ्यांना पार याच्यासाठी शेकडो बलिदानं गेलेले. त्यामुळे ही पिढ्यांना पारचा विषय. याच्यात मराठा समाज पूर्ण ताकदीनं इथून पाठीमागे लढे लढलेला आहे. त्यामुळं शेवटी मराठा समाजाच्या मनात नाराजी तर आहेच, फक्त त्याचं रूपांतर रोषात होऊ नये की सरकारला विनंती म्हणून त्यांनी 20च्या आत दिलं तर चांगलं, नाही दिलं तर आम्ही मात्र मुंबईकडं पूर्ण ताकदीनं निघालेलो आणि आम्ही जाऊ. उद्यापासून तुम्ही पुन्हा दौरे सुरू करताय, नेमकं कसे असणार आहेत तुमचे दौरे आणि कुठे कुठे असणार आहेत? आमचं सर्वोच्च स्थान राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या त्या ठिकाणी आणि दुपारी 12 वाजता दर्शनासाठी जाणार आहेत अंतरवालीहून. त्यानंतर 14 तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत. 14लाच परत जालना जिल्ह्यात पण काही कार्यक्रम आहेत दौरा टाकले आणि 15 तारखेला संभाजीनगर. त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहेत, परंतु आमची जास्तीची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची. आम्ही आकडेमोड केली ती आम्हाला कळाली की यासाठी त्यांचं काय संस्था शासनाचे त्यांनी आकडेमोड चुकीची मराठी ठरवणार आहेत. कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही. आम्हालाच विचारते ते, दुसरं कोणाला विचारते. आम्हालाच किती गाड्या येणार आहे दरबारीनं आम्हाला माहीतच व्हाय नाही काय डाव आहे त्यांची. आता आम्हाला कळायला लागलं हे आपल्या कोणीच विचारते आणि आपल्या मराठ्यांनी सांगणार तर या बरे ना. ट्रॅक्टर तसंच देतात, येडिंगा करतात, जिपा सुरू आहेत, टँकराचे बी डागडूच्या सुरू आहेत, कलर देणं चालू आहेत, बैलगाड्या असं देणं चालू आहे. सगळे आकडेमोड त्यांच्यापेक्षा 50 पट जर बाहेर नाही भरले तर नाव बदलून ठेवलं. मराठी करोडोच्या संख्येनं मुंबईच्या कानाकोपऱ्यातून घुसणार. दुसरं, देवेंद्र फडणवीसांना विचारलं की 54 लाख नोंदी सापडल्यात, प्रमाणपत्र त्या प्रमाणात दिली जात नाहीत आणि खास करून नातेवाईकांना दिले जातात. तर ते म्हणतात की सगळ्यांना प्रमाणपत्र देणं सुरू आहे, त्याच्यात आणखी सुसूत्रता आणण्याचे आमचे प्रयत्न करणार आहोत. तेव्हा सुसूत्रता नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती तवा नाही आली. आता साधा आणि सोपा आणि सरळ. 54 लाख नोंदी सापडल्यात. महाजन साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही 4 दिवसाचा वेळ नका, आम्हाला 1 महिन्याचा द्या.
आम्ही नोंदी सापडितो, त्याचा अहवाल तयार करतो आणि कायदा पारित करतो. आता तर 54 लाख सापडल्या, त्यावेळेस 26,000 का 37,000 सापडल्या होत्या. आता 54 लाख सापडल्या. तुम्हाला अहवाल त्याचा तयार करून कायदा पारित करायला अडचण होती, अधिवेशन सुरू होतं. तुम्ही केलंच नाही. आणि याच्यात ज्या प्रमाणपत्राचा आमचा जो मूळ प्रश्न आहे की 54 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे प्रमाणपत्र तातडीनं द्या. त्याचबरोबर दुसराही आमचं असं म्हणणं आहे सरकारकडं की त्यांच्या नातेवाईकांना पण तातडीनं द्या. आणि हे देण्यासाठी जे कक्ष आपण स्थापन केले त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी आहेत यांची 24 घंटे नेमणूक करा. म्हणजे लोकांची अडवणूक नाही होणार, त्यांना खेड्यापाड्यातून यायला लागतं. वंशवळी पटापट शोधा. आणि तुम्ही आता जे समिती काम करते यांच्याकडे अभ्यासक वाढवा, मनुष्यबळ सुद्धा वाढवा. मराठा समाजात काम 54 लाख आलं. जर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना दिलं तर आम्हाला आकडा तरी डिक्लेअर होईल किती मराठ्यांना मिळालंय त्यांच्या नातेवाईकासह. आणि तेवढा एक सगळ्या सोयऱ्याचा शब्द घेऊन टाका. आम्हाला काय मुंबईला यायची हौस आहे का? तुम्ही जर हे करणार नसाल आमचा नाविलाज, आम्हाला मुंबईकडे यावं लागणार आहे. आणि तुम्हाला दिसन घरातला मराठा ही मुंबईकडे मिळेल तेव्हा नाही निघत. काही लोकांना रिक्षाची मागची सीटच काढून टाकली आणि खाली झोपायला गेली. त्याच्यात मराठे इतके आतून तयारीला लागले की प्रचंड. आणि वाटा लावायला सुद्धा लाखात राहणार आहे आणि चालायला सुद्धा लाखात राहणार आहे. तुम्ही मुंबई जवळजवळ येऊ द्या, चारही बाजूचे विभागातले महाराष्ट्रातले येणारे लोक हे करोडात रूपांतर होणार आहे त्यांचं. पुढं पुढे जाऊन सुरुवातीला जरी कमी असले तरी शेवटी पुढं जवळ गेलो, एकदा पुण्याच्या आसपास गेलो ना, चारही बाजूला मराठी तिथं एक वाढणार आहे. 3 करोडपेक्षा कमी मराठी घुसत नाहीत मुंबईत. तुम्ही गोदापट्ट्याचा दौरा केला, त्यानंतर आता 2 दिवस रुग्णालयात आहात. या काळामध्ये तुम्हाला सरकारकडून किंवा मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झालेला आहे या आरक्षण संदर्भात किंवा आंदोलन संदर्भात काही बोलणी झाली का? त्यांचा खपका चालू होता. आता ते काय करून आता काय बोलणी होती याचं ते काहीतरी चाललं होतं ना. हे मग इकडे बोट मोड म्हणून मी इकडं एक जणांनी बोट ठेसडीलं म्हणून, त्याच्यामुळे मी इकडे दवाखान्यात आलो. मग अंगात तापण ते आली म्हणून मला सहन होत नाही उशी का काही झालं तरी. त्यामुळे मला इथं सलाईन लावल्या 2-4. आता सुट्टी डॉक्टर येत नव्हते. माझे जवळ जे महासाहेबांचं दर्शन घ्यायचं मी सुट्टी त्या परत माघारी येईन ही झाली. त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही. त्यांचं आता हे चालू होतं ना निकालाचं, त्यामुळे नाही झालं. पण बोलणं चालू होतं. बोलायला आकटवून गेलो बा मी. बोलावच कोर ते बोलत आहेत, मी त्यांना बोलत, ते मला बोलत आहे. काहीच व्हाय ना कुठं. त्यापेक्षा आता 20 तारखेपर्यंत त्याला शब्द दिला त्याप्रमाणे वागत. 20 तारखेपर्यंत शब्द दिले की दार खुले चर्चे. पण एकदा जर अंतर्गत बाहेर पाठायला बोलत केलं काय नसतं. मग आरक्षण पाहिजे, त्याच्यात दुसरी चर्चा नको. तो एक शब्द जो सगळे सोयरे जो तुम्ही म्हणताय त्यावरती हा सर्व काही त्या संदर्भात काही बोलणं झालं. त्याच्यावर 46 लोक काम करतात. काय करतात कोणाला माहिती. नुसते गुगल वाचित आणि परेशान झाले. ते कुंकुण याचं काय होतं शोधित असं कागद फेगद पुस्तकच आहे त्यांच्या हातात. ग्रंथ घेतले नुसते पानं खपा खप पलटी देत. त्यांना काय जुळवणा म्हणते ते मी जुळले. त्यांना मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोयरीक होती मराठा समाजाची, जिथं सोयरीक होती व्याख्या बदला ना. त्यांनी व्याख्या तिसरीकडे नाही देते आईच्या जातीकडे. तिसरंच काहीतरी कुंभाखाली देत. मग माझ्या डोक्यात नाही राहत पहिलं आणि मग परत म्हणते ते असं जमत नाही. मग आता व्याख्या सांगा म्हणले. आता सांगितली त्यांना की जिथं आमची मराठ्यांची सोयरीक होती परंपरेनुसार ते सगळे सोयरे त्यांना द्या असा कायदा पण सांगतो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणते आता काही प्रॉब्लेम नाही. पळालेत मग आता काय करतात काय नाही. गेलेत मुंबईला पळत. हे कधी झालं बोलणं? 2 दिवस झाले ना. ओके.